नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की आम्ही तुळजापूरमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि त्याचबरोबर छान असे वडापावची पार्टी पण केली. आता वडापाव वगैरे खाल्ले आणि आता चाललो आहे आम्ही येरमाळ्याच्या दिशेने. तर ते पण तुम्हाला दाखवलं की ते हॉटेल भाग्यश्री, तर इन्स्टाला ते फेमस आहे ते. तर भैया आम्हाला दाखवत होता, ते मला पण नव्हतं माहिती याच्याबद्दल. तर त्याच्यानंतर मग आम्ही आता पुढं जाऊन पोचलो येरमाळ्यामध्ये. तर तिथं पण जास्त काही गर्दी नव्हती. तर छान असं दर्शन पण झालं येरमाळ्याच्या देवीचं. आणि जातानाच अशा पवनचक्क्या वगैरे लागत होत्या दोन्ही साईडला. भरपूर अशा पवनचक्क्या वगैरे आहेत त्या भागामध्ये. तर छान वातावरण पण झालेलं होतं तिकडचं. तर आता इथं येरमाळ्याच्या डोंगरावर म्हणजे असं चाललो होतो, डोंगरासारखा भाग आहे तिथून आम्ही. आणि नंतर पोचलो मंदिराच्या तिथे. येऊन तिथं गाडी पार्क केली आणि नंतर चालत चालत गेलो वरती. तुळजापूरमध्ये नाही असं दर्शन झालं, पण इथे ना असं जवळून पूर्ण लाईनीत थांबून दर्शन घेतलं आम्ही. 15-20 मिनटामध्येच नंबर आला आमचा. तर छान असं दर्शन वगैरे घेतलं, पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर माघारी येताना इथं जी लस्सी होती तर ती लस्सी पण आम्ही घेतली. आणि मग हर्षूला काय खेळणी वगैरे घेतली. त्याच्यानंतर मग आलो आम्ही सगळेजण. तर आता कसं सुट्ट्या वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे जास्तच गर्दी आहे सगळ्या देवस्थानला. कुठं पण जावा गर्दीच भेटते आजकाल बघायला. तर इथं जरा थोडीशी म्हणजे लगेच दर्शन झालं आमचं. तुळजापूरमध्ये तर खूपच गर्दी होती, भरपूर अशी गर्दी. तर पहिल्यांदा चालते मी इथे येरमाळ्याला. दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर आम्ही चाललो आता रिटर्न. तर सूर्याचा बघा किती छान व्ह्यू दिसतोय इथून. म्हटलं थोडंसं शूट करावं. तर सगळे आम्ही थकलो होतो सगळेजण. त्याच्यानंतर मग सूर्याचा असा व्ह्यू बघितल्यानंतर मनाला छान प्रसन्न वाटलं. नंतर घरी आलो. तर या व्हिडिओचा इथे एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.